फुलंब्री शहरातून एक मोठी आणि गंभीर बाब समोर येत आहे। आज पहाटे सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास न्यू सोहेल मेडिकल जवळ सलीम कॉलनी समोर असलेल्या नॅशनल इंजिनिअरिंग वर्कशॉपमध्ये चोरीचा प्रयत्न करण्यात आला। मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न फसला। चोरटे टाटा इंडिका विस्टा या कारमधून आले। गाडी रिव्हर्समध्ये दुकानासमोर उभी करून एक व्यक्ती खाली उतरून दुकानासमोर आला। त्याची नजर सीसीटीव्ही कॅमेरावर पडताच तो बाजूला झाला। मग त्याचा साथीदार दुसऱ्या बाजूने दुकानासमोर येताच पहिल्या व्यक्तीने कॅमेरा असल्याचा इशारा दिला। दुसरा व्यक्ती खाली बसला। थोड्या वेळाने तो सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या दिशेने आला व कॅमेरा तोडून डस्टबिनमध्ये फेकला। आणि त्यानंतर दोघांनी शटर फोडण्याचा प्रयत्न केला। शटरची पट्टी तोडली व शटर उघडला। मात्र समोरच्या इमारतीतील एका जागरूक नागरिकाने हा प्रकार पाहून जोरात आरडाओरडा केला आणि घाबरलेले चोरटे क्षणातच गाडीत बसून पळून गेले। याआधी 1 वाजेच्या सुमारास या चोरट्यांनी खुलताबाद रोडवर वाइंडिंग आणि इंजिनिअरिंग वर्कशॉप फोडले। पण ही पहिलीच घटना नाही। याच फुलंब्री शहरातील खुलताबाद रोडवरील वाइंडिंग आणि इंजिनिअरिंग वर्कशॉप सुमारे 20 ते 25 दिवसापूर्वीही अशाच प्रकारे फोडण्यात आले होते। तसेच याच रस्त्यावर याआधीही अनेक वाइंडिंग आणि इंजिनिअरिंग दुकाने विशेषतः लक्ष करून फोडण्यात आल्याच्या घटना समोर आल्या आहेत। याशिवाय फुलंब्री परिसरात यापूर्वी विहिरींमधून पाणी काढणाऱ्या मोटारी चोरीला जाण्याच्या अनेक घटना घडल्या असून चोरीचे सत्र थांबत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे। या सर्व घटनांवरून फुलंब्रीत वाइंडिंग आणि इंजिनिअरिंगची दुकाने फोडणारी टोळी सक्रिय असल्याचा संशय नागरिक व्यक्त करत आहेत। पोलिसांनी या प्रकरणी गंभीर दखल घेऊन सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घ्यावा अशी जोरदार मागणी व्यापारी आणि नागरिकांकडून केली जात आहे। फुलंब्रीकरांनो, आपल्या परिसरात रात्री सतर्क रहा। संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवा।